विरोधी पक्षाने जो प्रस्ताव दिलेला आहे त्या प्रस्तावावरती सत्ताधारी पक्षाचे विचार असणारे सुद्धा सभासद बोलतात ह्या दृष्टिकोनातून आज मी इथे काही मुद्दे मांडण्यासाठी म्हणून उभी आहे। त्यात सगळ्यांना पहिल्यांदा मी सकारात्मक जे मुद्दे आहेत ते मांडणार आहेत आणि नंतर टीकेच्या संदर्भात उत्तर मंत्री महोदय देतीलच, परंतु या सभागृहामध्ये सुद्धा अनेक घटनांचा इतिहास पाहिलेलं साक्षीदार हे सभागृह आहे आणि त्यामुळे पहिला जो कंत्राटदारांच्या संदर्भातला मुद्दा आहे त्याच्याबद्दल मगाशी सन्माननीय प्रवीण दरेकरांनी उल्लेख केलेला आहे की पूर्वीच्या काळामध्ये ज्या गोष्टी होत होत्या तर तंत्रज्ञानाने त्या संदर्भातल्या सगळ्या रचना आणि कशा प्रकारनी पारदर्शकता होईल यासाठी म्हणून स्वतः केंद्र सरकारने पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली अनेक बाबतीमध्ये याची पडताळणी करण्याच्या संदर्भामध्ये उपयोग करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठेकेदारांची प्रलंबित देयके ट्रेड प्लॅटफॉर्मचा अवलंब करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे। मी त्याचं स्वागत करते। आदर्श कार्यप्रणाली असावी यासाठी मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि ट्रेड रिसिवेबल इलेक्ट्रॉनिक डिस्काउंटिंग सिस्टम भारत सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँकेचा हा संयुक्त उपक्रम आहे। याखेरीज एक चित्र दिसतंय की कुठे जातोय हा पैसा, हा प्रश्न अनेक वेळेला उपस्थित केला जातो, परंतु मी आपल्याला सांगू इच्छिते की सातत्याने मी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जात असते आणि 2014 मध्ये जे महाराष्ट्राचं चित्र होतं ते चित्र हळूहळू खूप बदलत गेलं। कुठलाही जिल्हा असा राहिला नाही आहे की जो महामार्गांनी चांगल्या प्रकारे जोडला गेलेला आहे। कुठलाही जो भाग आहे त्याचा चेहरा बदललेला नाही। मी मग जळगाव, पाचोरा, संभाजीनगर, जालना, परभणी, समृद्धी महामार्ग अनेक ठिकाणचं मला दिसते की अंतर अगदी सहजगत्या सोलापूर ते बीड उदाहरण घेतलं तर ज्या रस्त्यासाठी 6-7 तास लागायचे तिथे आज 4-4.5 तासात प्रवास होऊ शकतो। सोलापूर पुणे महामार्ग असेल, काही महामार्गांची कामं जी आहेत ती अर्धवट राहिलेली आहेत, परंतु आज आपण बघितलं तर तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी सुद्धा खूपशा सुधारणा अनेक आपल्याला झालेल्या दिसत आहेत। या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्राचा चेहरा बदलत असताना समृद्धी महामार्ग आणि मिसिंग लिंक याचा मी खास करून उल्लेख करेन की ज्याच्यामध्ये काही मर्यादा असतील, काही अपघात वगैरे होत आहेत किंवा आजसुद्धा बोलत असताना सुरुवातीलाच मुंबईमध्ये मॅनहोलमध्ये पडून तसंच नव्या मुंबईमध्ये विजेचा धक्का लागून मृत्युमुखी व्यक्ती पडलेल्या आहेत, त्याबद्दल मी श्रद्धांजली व्यक्त करते। परंतु इथे मला सांगायचं आहे की अशा घटना माझं लहानपणच मुंबईत गेलेलं आहे, शाळेत पण होतो, इथेच कॉलेजला इथेच होतो। मुंबईच्या ठराविक भागामध्ये सातत्याने आपण बघतो की पाणी साठत असतं। या पार्श्वभूमीवरती या सगळ्या रस्त्यांच्यासाठी म्हणून महाराष्ट्र अमृतकाल विकास योजना ही देखील सरकारने हाती घेतलेली आहे आणि त्याचबरोबर समृद्धी महामार्ग आणि वेगवेगळ्या ठिकाणी काही वेळेला कंत्राटदारांना पैसे नसल्यामुळे ते मिळत नाहीत, या संदर्भात ज्या तक्रारी येत आहेत त्याच्यामध्ये सरकार स्पष्टता देईल। परंतु मला इथे सांगायला पाहिजे की पुरवणी मागण्या आम्ही ज्या मान्य करत होतो अनेक वर्ष, त्याच्यामध्ये आम्ही कित्येक वेळेला अनेक सभासद म्हणजे आम्ही विरोधी पक्षात होतो, नंतर आम्ही सत्ताधारी झालो, पण सत्ताधारी भागात असणारे सुद्धा लोक सांगायचे की त्याच रस्त्यांसाठी परत निधी दिलेला असायचा। आज त्या मानाने आपण बघतोय की नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग केल्यामुळे पायाभूत सुविधा ज्या आहेत त्याच्यामध्ये चांगली गती मिळालेली आहे। काही वेळेला कंत्राटदारांना पैसे दिले पाहिजेत आपण जे म्हणतो ते आवश्यकच आहे, परंतु मला त्याच्यात एक असं दिसतं आहे की काही वेळेला कंत्राटदारांच्या ज्या अटी शर्ती असतात त्या त्यांनी पूर्ण केलेल्या नसतात आणि त्याची उदाहरणं बरीच आहेत। पण सन्माननीय मंत्री महोदय इथे आहेत म्हणून मी सांगीन की महाराष्ट्रामध्ये गेली 15 वर्ष मी पाहते की अतिशय चांगले रस्ते होऊन सुद्धा तिथे दर 80 किलोमीटरवरती लोकांसाठी जे विश्रामस्थळ असायला पाहिजे, बाजूला पार्किंगची व्यवस्था पाहिजे, त्याचबरोबर चांगल्या प्रकारची उपहारगृह, स्वच्छतागृह असली पाहिजेत। तर एक मुंबई पुणे रस्ता सोडला तर कुठेही महाराष्ट्रामध्ये एक नागपूरच्या इथे नागपूर शहराच्या जवळ काही ठिकाणी सुविधा दिसतात, पण अगदी आपण साताऱ्याला तर आपण जाताच नेहमी बघतो आपण तर पुणे सातारा रस्त्यावरती सुद्धा पूर्वी एक निदान चांगली हॉटेल्स तरी होती की ज्याच्यात थांबून जाता यायचं, पण कुठेही विश्रामगृहांची किंवा लोकांना थांबता येईल अशी व्यवस्थाच नाही आहे। आणि सन्माननीय चंद्रकांतदादा पाटील सुद्धा इथे सार्वजनिक बांधकाम मंत्री होते, माननीय शिंदे साहेब होते, आपण आता आहात। या अनेक वेळेला आम्ही
महिला सभासदांनी मुद्दा मांडलेला आहे. मी तर गेल्या वेळेला मेघनाताई बोर्डीकरांना उपसभापती स्थानावरून निर्देश दिले होते की समृद्धी महामार्गावरती जी स्वच्छतागृह झालेली आहेत असं सरकार सांगतंय, तर त्याचे व्हिडिओ तरी आम्हाला दाखवा. म्हणजे गेल्यावरती समृद्धी महामार्गावरती ते कसे सापडत आहेत का, त्याच्यामध्ये मेंटेनन्स नाही आहे, आणि या गोष्टीकडे मी लक्ष वेधते. त्यामुळे पायाभूत सुविधांचं मी स्वागत करते, पण त्याचबरोबर कर्ज जे आहे ती कर्ज हा राज्याच्यासाठी अपरिहार्य भाग आहे असं आपल्याला स्पष्ट दिसतंय. आणि हुडको वित्तीय संस्था आणि त्याचबरोबर रोखे जे आहेत ते राज्यातील 7 पालिका यंदा रोखे विक्रीतून 3,300 कोटी उभारणारे आणि त्याच्यामधून नवी मुंबई, पनवेल, ठाणे, कल्याण, डोंबिवली, मीरा भाईंदर अशा 7 महानगरपालिका यामध्ये काम करतायत. आणि त्याचबरोबर भारतामध्ये सुद्धा या संदर्भात भूमिका केंद्र सरकारने घेतलेली आहे की ज्याचा उपयोग आपल्याला राज्याला होतो आहे. त्यामध्ये सुरत, अहमदाबाद, विशाखापट्टणम, बडोदे, त्याचबरोबर भारतात शिमला, उज्जैन, मुरादाबाद, गोरखपूर आदी ठिकाणी सुद्धा या म्युन्सिपल रोख्यांचं स्वागत करण्यामध्ये आलेले आहे. घर बांधणीच्या संदर्भात आणि BMCच्या संदर्भात सुद्धा या प्रस्तावात उल्लेख आहे. म्हणून मी आपल्याला मुद्दाम सांगेन की सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी ज्या झपाट्याने अनेक धोरणात्मक निर्णय घेतलेले आहेत त्याच्यामध्ये एक मोठा प्रश्न असा आहे की म्हणजे अनधिकृत उभ्या राहणाऱ्या झोपड्या, आणि यासाठी नेत्रम ही प्रणाली राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने स्वीकारून ज्याच्यामध्ये 50 एकरपेक्षा जास्त क्षेत्र आहे आणि 51% अधिक झोपडपट्टी क्षेत्र आहे त्यांच्यासाठी ही नेत्रम म्हणून उपग्रह डेटा प्रणाली GIS प्रणाली डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून त्यामध्ये त्याला रोखण्याच्या दृष्टिकोनातून भूमिका घेतलेली आहे. आणि क्लस्टर डेव्हलपमेंटमुळे मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसतंय की झोपड्यांच्या जागी चांगल्या इमारती जाण्याचं स्वप्न हे पूर्ण होणार आहे. या महिनाअखेर 252 प्रकल्प बाधितांना घरं गोरेगाव मुलुंड जोड रस्त्यावरती देखील मिळत आहेत. पत्राचळा गृहप्रकल्पात 1418 घरांची आणखी भर पडलेली आहे. अगदी गरीब नगरमधली जी घरं तोडायची वेळ आली त्यांनासुद्धा परत पुनर्वसन करण्याच्यासाठी म्हणून सरकारची भूमिका आहे. टाटा रुग्णालयाच्या जागेवरील 821 झोपड्यांचा पुनर्विकास करण्याच्यासाठी वेगाने काम चाललेलं आहे. पण त्याचबरोबर काही आव्हानंसुद्धा आहेत आणि ज्याच्यामध्ये म्हाडा आणि हे घरांच्या संदर्भातलं अर्थविकासाचं काम, स्वयं अर्थसहाय्याचं काम प्रवीण दरेकर करतायत, तर त्याच्यामधून देखील चांगली प्रगती होऊ शकेल. त्याखेरीज पंतप्रधानांची आवास योजना आणि याबरोबरच काही आव्हानं BMCला सुद्धा स्वीकारायला लागत आहेत. त्याच्यात दक्षिण मुंबईतील 13,000 इमारती धोकादायक आहेत. त्यामुळे महानगरपालिकेचं उत्तर याला काही त्याच्यात नगरविकासचं येईल तर त्याच्यामध्ये याचा समावेश व्हावा. त्याचबरोबर 4 वर्षाच्या मुंबईच्या प्रशासकीय काळामधल्या कामकाजाबद्दल श्वेतपत्रिका काढा अशा प्रकारची मागणी इथे स्थायी समितीचे भारतीय जनता पक्षाचे सदस्य मकरंद नार्वेकर यांनी मागणी केलेली आहे. आणि आमच्या शिवसेनेचे सुद्धा गटनेते अमेय घोले यांनी 15 दिवसात चौकशी अहवाल करण्याचे निर्देश दिलेले होते आणि अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी सुद्धा तसेच निर्देश दिलेले आहेत. आणि त्यामुळे महानगरपालिकेत आता आम्ही आहोत म्हणजे सगळं काही त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं प्रकारांकडे ही भूमिका नाही आहे. आणि त्याच्यामुळे जिथे प्रश्न असा होतो, हा मॅनहोलचाच मुद्दा बघूया आपण, 31 मेपर्यंत सगळी मॅनहोल झाकली जातील अशा प्रकारचं कंत्राटामध्ये ते लिहिलेलं होतं. ती जर का झालीच नाही आहेत पूर्ण आणि अशा वेळेला पाऊस उशिरा आला तरीसुद्धा. आणि 2006 साली मला आठवतं आहे की इथे जेव्हा अतिवृष्टी झाली होती मुंबईमध्ये आणि आम्ही तेव्हा शिवालयात होतो आणि त्यावेळेला आम्हाला पोचायला माननीय उद्धव साहेबांना 36-35 तास सगळे पोचले होते. आम्ही पण वरईला जायला 8-10 तास लागले होते. त्यावेळेला सुद्धा मॅन्युअलमध्ये पडून माणसं गेली होती. ते वाईटच आहे, चुकीचंच आहे. प्रश्न हा नाही आहे की कोणाच्या कडे महापालिका असताना माणसांवरती अशी वेळ आली. खरी प्रश्न असा आहे की जी खालची यंत्रणा आहे ती चांगल्या प्रकारे कशी आपण काम करू शकू. आणि माझं तरी असं निदर्शनाला आलेलं आहे की वरिष्ठ काही अधिकारी थोडे सोडले तर बाकीच्या डिपार्टमेंटमधले जे लोक असतात त्यांचं मी एक छोटं उदाहरण देते की पुणे महानगरपालिकेत सन्माननीय माधुरीताई मिसाळ यांनी आणि त्यांनी मीटिंग घेतली. मी पण मलाही बोलावलं होतं. PMCचे आयुक्त अतिशय चांगले आहेत, श्रीराम पंतप्रधान कार्यालयातून आलेले आहेत. परंतु जेव्हा आम्ही अहवाल बघितला त्यांचा, त्या अहवालामध्ये प्रत्येक ठिकाणी दादा लिहिलेलं की शिवाजीनगर क्षेत्रीय कार्यालय राडारोडा पडलेला आहे, महापालिका तो करणार आहे. अरे म्हणजे मला सांगायचं की तुम्ही स्वतःला सांगायचं की माझ्या डिपार्टमेंटचा हा करणार आहे, पण तो कधी करणार आहे, कधी त्यांना निर्देश दिले,
मीटिंगमध्ये जेव्हा विचारलं त्यांना की तुम्ही का झालेलं नाही आहे काम, अजूनही राडारोडा पडलेला आहे, तर त्याच्यावरती असं लक्षामध्ये आलं की डिपार्टमेंट एकमेकावरती प्रत्येक गोष्टीची जबाबदारी ढकलत असतं. आणि त्याच्यामध्ये खरं सांगायचं तर जे वरिष्ठ आणि मधले अधिकारी असतात ते खालच्या सगळ्या लेवलच्या लोकांना सांभाळून घेणं फक्त प्रत्येकाला एवढंच काम चाललेलं असतं. मी पूर्वी सभागृहात बोललेले की महानगरपालिकात वर्षानुवर्ष जे लोक काम करतायत त्या अधिकाऱ्यांनासुद्धा, वरिष्ठ अधिकाऱ्यांची जशी बदली होते तसे इतर अधिकारीसुद्धा महानगरपालिका अंतर्गत त्यांच्या जबाबदाऱ्या बदलल्या गेल्या पाहिजेत, जेणेकरून BMCच्या एखाद्या माणसाला जळगावला जाऊन काम करायला लागेल, जळगावच्या एखाद्या माणसाला जाऊन सोलापूरमध्ये काम करायला लागेल. वर्षानुवर्ष आपण इथेच राहणार म्हटल्यावरती मग अनिल परावानी जो शब्द वापरला कार्टलचा, तर ते कार्टल नसून ती भ्रष्टाचाराची कार्टी आहेत असं माझं मत आहे त्याच्यामध्ये. आणि दुसरं मी एक नाव वापरीन त्याला, मांजरे टीम आणि बोके टीम. या कंत्राटदारांची प्रचंड एकमेकाशी मैत्री असते. सत्ताधारी पक्षात असताना कोणामार्फत जायचं, विरोधी पक्ष असतं कोणामार्फत जायचं. आणि मला तर असं दिसलं की जे BMCमध्ये ब्लॅकलिस्ट केले होते लोक तेच दुसऱ्या महानगरपालिकांनी ॲक्सेप्ट केलेले होते. म्हणजे शेवटी असं की नावं वेगवेगळी जरी बदलली तरीसुद्धा बोके टीम असते आणि मांजरे टीम असते. तर मांजरे टीमला बोके टीम नाव ठेवतं आणि परत बोके टीम आणि मांजरे टीम दोन्ही एकमेकाशी हातमिळवणी करतात आणि परत त्यांना तीच कंत्राटं मिळालेली असतात. मग शासनाचं काम काय होतं की शासनाचं काम हे राहतं की गुणवत्तेप्रमाणे काम होतं आहे की नाही, वेळेत काम होतं आहे की नाही. आणि मग अशा वेळेला मोठमोठी जेव्हा कंत्राटं द्यायची वेळ येते, आम्ही पाहिलं काही मोठमोठ्या कामांच्या वेळेला, तर तिथे मोठ्या कामांच्या इथे लोक येतच नाहीत कारण तेवढी त्यांची कपॅसिटीच नसते. अनेक कंपन्या, अनेक लोक वेगवेगळ्या नावांनी सातत्याने चालवत असतात आणि त्याचा गैरफायदा घेत असतात. आणि म्हणून मला असं वाटतं की इथे गुणवत्ता पूर्ण झाली आहे की नाही, लोकांना काही तोटे जे होत आहेत ते कसे पूर्ण होतील या संदर्भामध्ये सगळी सेफ्टी ऑडिट फार महत्त्वाची आहे. समृद्धी महामार्गाबद्दलची एक खंत मी व्यक्त करीन की तिथे खूपसे कामगार आजही जे काम करतात ते कंत्राटावरचे आहेत. आणि सन्माननीय फुंडकर इथे सभागृहात आहेत. माझ्या स्मरणाप्रमाणे गेल्या 3 वर्षामध्ये 2-3 मोठमोठे अपघात झाले या कामगारांचे. त्या कामगारांना ताबडतोब इन्शुरन्स वगैरे मिळाला, मी नाही म्हणत नाही, पण ते त्या खडीच्या टेम्पोमधून का त्यांना नेतात, त्यांना बसनी का नाही जायची व्यवस्था करत, त्यांना राहायची व्यवस्था का नसते, या गोष्टींचा पण विचार करण्याची गरज आहे. आणि एका रात्रीमध्ये इतकी तत्परता दिसते की ते सगळे मजूर बिहार किंवा उत्तर प्रदेशला त्यांच्या डेडबॉडीज पोचवल्या जातात, त्यांना पैसे दिले सांगितलं जातं, पण तो अपघात झाला त्यावेळेला जास्त लोक टेम्पोत भरले, त्या कंत्राटदारावर आपण काय कारवाई करतो हा खरा प्रश्न आहे. कंत्राट याला द्यायचं का त्याला द्यायचं तो परत वेगळा विषय आहे. पण त्या कंत्राटदारांसाठी काही SOPs, काही MOU असतील तर त्या कंत्राटदारांच्या जबाबदाऱ्यासुद्धा घेतल्या गेल्या पाहिजेत, इथे मला लक्ष वेधावं असं वाटतं. याखेरीज आपण प्रगतीचा वेग खूप चाललेला आहे. संभाजीनगर पाणी पुरवठा योजनेसाठी आपण 822 कोटी रुपये, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासाठी 268 कोटी रुपये, मीरा भाईंदरसाठी पाणी पुरवठा 166 कोटी रुपये आणि अन्न शहरांच्यासाठी सुद्धा 2000 कोटींचं कर्ज आपण या बॉन्ड्समधून घेतो आहे. ते फार वैशिष्ट्यपूर्ण आणि महत्त्वाचं आहे. याखेरीज मला उल्लेख करायला पाहिजे की BDD चाळ किंवा पूर्वीच्या काळात जेव्हा घरं दिली जात होती तर ती 180 स्क्वेअर फूट, 225 स्क्वेअर फूट, 269 स्क्वेअर फूट अशी दिली जात होती, परंतु आता 300 स्क्वेअर फुटाची घरं दिली जात आहेत. ही अतिशय चांगली गोष्ट आहे. त्याचबरोबर या सगळ्यामध्ये काम करत असताना सेफ्टी ऑडिट, जेंडर रिस्पॉन्सिव्ह बजेट, ते महिलांच्यासाठी आमची शहरं किती सुरक्षित आहेत याच्याबद्दलचा आढावा घेणं खूप आवश्यक आहे. यासाठी म्हणून आम्ही स्वतः पण निवेदनं दिलेली आहेत आणि त्याच्याकडे मी लक्ष वेधते. तिसरा जो विषय आहे की तो दारूच्या संदर्भातला सुद्धा मुद्दा आपला आहे आणि त्यामध्ये आपल्याकडे डिटेल लक्षवेधी झाली आहे, म्हणून मी पोलिसांच्या मुद्द्याकडे फार जाणार नाही आहे. पण ज्या वेळेला सरकारला आपण दोष देतो त्याला कुठलंही सरकार असो, एकाच सरकारमध्ये असं घडलं आहे का, तर 1991 साली छाया बारमध्ये 90 मृत्यू झालेले आहेत. डिसेंबर 2004ला विक्रोळीमध्ये 104 बळी गेलेले आहेत. 2009मध्ये पाली रायगडला 10 बळी गेलेले आहेत. जून 2015मध्ये मालवणीला 102 मृत्यू झालेले आहेत. 2016मध्ये अहिल्यानगरला 9 मृत्यू दारूमुळे झालेले आहेत आणि आता मे 2026मध्ये परत 26 मृत्यू झालेले आहेत. मग प्रश्न असा येतो की त्यावेळेला सानुग्रह अनुदानसुद्धा देण्यात आलं शेवटी नाईलाजानी, कारण त्यांच्या कुटुंबियांचा काही दोष नाही आहे त्याच्यामध्ये, सगळे गोरगरीब माणसं त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडलेली आहेत. पण तरीसुद्धा सरकारच्या जे उत्पादन शुल्क विभाग जो आहे त्याच्यामध्ये एक चित्र स्पष्ट दिसतंय आपल्याला
की या विषारी दारूकांड परत परत होऊन सुद्धा मिथेनॉल कसं काय लोकांना उपलब्ध होतं आहे याच्याबद्दल कायमस्वरूपी काही उपाययोजना झालेली दिसत नाही आहे. त्याखेरीज प्रोजेक्ट एक्स या नावाने रेव पार्टीवरती पुण्यामध्ये धाड टाकण्यात आली तेव्हा असं निष्पन्न झालं की जिल्हाधिकाऱ्यांकडून 7 दिवस त्या डिमोरा क्लबचा परवाना निलंबित करण्यात आला होता. पण पुणे पोलिसांनी आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने सांगितलं होतं की कायमस्वरूपी तो परवाना रद्द करा. म्हणजे प्रशासनाच्या वेगवेगळ्या भागांच्या संदर्भामध्ये मुद्द्यांच्या संदर्भात जे मतभेद असतात त्याच्यातून बरोबर हे लोक मैत्री करून विषय काढून आज दुसरं असं चित्र दिसतंय की FL3 परवाना असणाऱ्या ठिकाणांसाठी 1:30 वाजेपर्यंत मद्य विक्रीची मुदत असताना पुणे शहरामध्ये 5 स्टार आणि 7 स्टारमध्ये रात्री 3 वाजेपर्यंत मद्य विक्री आजही होते आहे. दीड ते 3 काळात बेकायदा विक्री होत असताना राज्य उत्पादन शुल्क आम्हाला खरं अपेक्षित होतं. गेल्या वेळेलाही लक्षवेधीवरती तुम्ही होता तालिका सभापती महोदय इथे त्यावेळेला की उत्पादन शुल्क विभागाने कुठेतरी याची उत्तरं दिली पाहिजेत असं मला वाटतं. आणि म्हणून हॉटेल व्यावसायिकांकडून खाजगी पार्टीला प्रोत्साहन दिलं जातं आहे असं चित्र सातत्याने दिसतंय. आणि आपण हे देखील बघतोय की त्यामधून आत्ताच्या गुन्हेगार सापडतील परंतु गुन्हेगारांना संरक्षण देणारे त्यांची वकीलपत्र घेणारे त्यांना मदत करणारे जे अधिकारी आहेत त्या वेळेचे त्यांच्यासाठी एक कुठेतरी आपली ब्लॅकलिस्ट यादी असली पाहिजे गव्हर्नमेंटमध्ये की त्याच अधिकाऱ्याला परत प्राईम पोस्टिंग आपल्याला मिळालेलं दिसतं आणि त्याच्या छायाछत्राखाली ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला सातत्याने चालू असताना दिसत आहेत. याखेरीज या दारूच्या प्रश्नामध्ये माझी सरकारला विनंती आहे की मुंबई महानगरपालिका जशी मदत काही वेळेला करते तसं पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगरपालिकेने या कुटुंबियांना प्रत्येक घरातल्या एका व्यक्तीला कंत्राटी नोकरीमध्ये तरी सामावून घेण्याच्या संदर्भात सरकारने विचार करावा. माननीय चंद्रकांत दादा पाटील इथे आहेत, ते अतिशय संवेदनाशील आणि कार्यक्षम आमच्या जिल्ह्याकडे त्यांचं लक्ष असतं. या दोन्ही महानगरपालिकांच्या मधून यांना कंत्राटी कामगार म्हणून तरी मिळालं तर घरातली महिला मुलं सगळी आजी पूर्ण त्यांच्या घरातले कर्ते पुरुषच गेलेले आहेत बऱ्याच ठिकाणी आणि छोटी छोटी मुलं आहेत तर त्यांच्या संदर्भात विचार झाला पाहिजे हे मला इथे सांगावंसं वाटतं. दुसरं, या सभागृहामध्ये BMC असेल त्याच्यानंतर ह्या सगळ्या विषयांबद्दल चर्चा होत नाही का? होते. पण बऱ्याच वेळेला मी असं चित्र पाहिलं की ज्यावेळेला समोरून मागणी येते त्याच्यानंतर एका पॉईंटनंतर कोणीही त्याच्याबद्दल चौकशीच्या शेवटापर्यंत जात नाही. आणि याचं कारण उघड आहे की BMCमध्ये सर्वच पक्षांचे बऱ्यापैकी म्हणजे स्टेक्स जोडले गेलेले असतात आणि त्याचा परिणाम असा होतो की वर्षानुवर्ष तिथे अनेक अधिकारी तसेच काम करत आहेत. त्यामुळे आमचे उपमहापौरांनी जी मागणी केली ती व्यक्ती बदलून काय होणार नाही, सिस्टीममधले कुठेतरी बदल झाला पाहिजे. पण त्यांनी मागणी नोंदवली आहे या संदर्भातली, म्हणून एका व्यक्तीचा असा विचार न करता हा का तो सगळी यंत्रणा कशी चांगली उभी करता येईल हे बघायला पाहिजे. आता शेवटचा मुद्दा आहे कामगारांच्या संदर्भामध्ये. फुंडकर यांनी आत्तापर्यंत मी ज्या वेळेला सभागृहात काही प्रश्न उपस्थित केले खूप चांगली उत्तरं त्यांनी बैठकांमध्ये दिलेली आहेत, काही निर्णयही घेतलेले आहेत. पण मला एक असं वाटतं की तुमचे म्हणजे स्वतःचं कार्य तर आहेच पण वडील पांडुरंगजी फुंडकर आमच्याकडे विरोधी पक्षनेते म्हणून होते आणि अनेक वर्ष त्यांनी अनेक मागण्या केलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये एक मला असं दिसतं की असंघटित महिला कामगार जे आहेत त्यांच्यासाठी कुणीही प्रसूती रजा याचा विचारच करत नाही. आणि कित्येक ठिकाणी आम्ही बघतोय की आज आपण ऊसतोड कामगारांसाठी तर बिल आणणार आहोत पण शहरामध्ये बांधकाम कामगार एवढा मोठा निधी आपल्याकडे कोट्यवधी रुपयांचा, पण तो निधी प्रसूती रजेसाठी वापरण्यासाठी त्यांची कार्ड काढायला पाहिजे, त्यांची नोंदणी झाली पाहिजे. त्याचबरोबर पाळणा घरं करण्यासाठी आपल्याला काय अडचण आहे? कुठेही मला पाळणा घरं दिसत नाहीत. माझी आई जी होती लतिकाताई गोरे त्यांची पिढी होती की त्या अशी पाळणा घरं स्वतः काढायच्या. आता सगळेजण त्या कामात जाऊ शकत नाही पण सरकारने व्यवस्थित आउटसोर्स करून चांगल्या संस्थांना देऊन त्याची पाळणा घरं करणं हे गरजेचं आहे. कोण त्यांची जबाबदारी घेणार त्या संदर्भामध्ये? आणि तुम्ही फक्त केंद्र सरकार काय 4 कायदे करणारे याच्यापुरतं आपण थांबलो तर मी हेही समजू शकते की रिक्त पदं आहेत, अडचणी आहेत, पण CSR मधला पैसा जो जातो तो गरिबांना किती जातो आहे आणि चकचकीत इमारतींवर किती जातो आहे याचं तुझं मूल्यमापन करून तुम्ही कामगार क्षेत्रासाठी काही CSRचा उपयोग केला तर त्याचा चांगला भाग होईल. आणि त्याच्यामध्ये इक्वल पे फॉर इक्वल राईट्स म्हणजे ज्या असंघटित महिला कामगार आहेत त्याच्यामध्ये आशिया खंडात आणि भारतामध्ये 2/3 कामगार महिला आहेत आणि त्या सगळ्याजणी 7वी 8वी 10वीपर्यंत शिकलेल्या महिला आहेत. तर या संदर्भात त्या इक्वल पे आणि इक्वल राईट्स कमिशन शेवटचा मुद्दा आहे. समान नागरी कायदा जसा आहे तसं समान काम आणि समान वेतन आणि त्या असंघटित महिलांना संरक्षणासाठी तुम्ही एक वेगळी यंत्रणा कामगार विभागाच्या अंतर्गत
सुरू करावी, त्याच्यासाठी निधी मागावा. एक महिला आयोग सर्व कोट्यावधी महिलांसाठी पुरेसा नाही आहे आणि सर्व प्रगत देशांमध्ये युरोपमधल्या अशी इक्वल अपॉर्च्युनिटी कमिशन्स आहेत. तसा तुम्ही जरूर विचार करावा असं मला इथे सुचवावंसं वाटतं. इथे बरंच काही टीका झाली याच्यावरती की निधी यांना दिला जातो त्यांना दिला जातो. मला एवढंच वाटतं की निधी मिळतोय हे कळतं, तरी काही वेळेला अंडरग्राऊंड निधी कुठून गेला हेच कळत नाही. त्यामुळे त्याची चौकशी करायची म्हटली तर फार अवघड होईल सगळं ते सगळ्यांनाच, आणि मग कुठेतरी संवाद सुरू होईल असं मला वाटतं. तर त्याच्याऐवजी मला असं वाटतं राजकीय टीकेसाठी टीका न करणं चांगलं. थँक्यू.